महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक तो दिनांक 4 जून 2026 ला म्हणजे काल निर्गमन झालेले परिपत्रक आहे. त्याचा विषय असा बघा, केंद्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवणे. म्हणजे बघा, याच्यावर जो स्टे आलेला होता संदर्भ क्रमांक 1 दिलेला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं तो दिनांक 26/5/2026 रोजीचे आदेश महोदय संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील आदेशाचे न्याय निर्णयाचे कृपया अवलोकन करावे. म्हणजे संदर्भ क्रमांक 1 म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि 2 रीट याचिका लोकांनी जी टाकली होती ती देखील या ठिकाणी पारित केलेली आहे. या अनुषंगाने विभागीय निवड यादी तयार करताना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जिल्हानिहाय उमेदवारांची यादी त्या उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार सोपवली आहे. सदर यादी शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक यांनी सदर पत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपलब्ध करून द्यावी. म्हणजे बघा, हे काल निर्गमित झालेले पत्र आहे म्हणजे 4 जूनला. आता अवघ्या 2 दिवसात प्रत्येक जिल्हा परिषदला याची कार्यवाही पूर्ण करायची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्राप्त झालेल्या यादीचे अवलोकन करून सदर यादी उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमानुसार आहे किंवा कसे याची खातरजमा करावी. नसल्यास त्यात त्यांच्या स्तरावर योग्य ती सुधारणा करावी. संबंधित जिल्हा परिषदेने मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 करिता जितक्या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याच्या 2.5 पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावेत. त्या उमेदवारांनी यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकास कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावी. कागदपत्र पडताळणीच्या आधारे या उमेदवारांची पात्रता व पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूची प्रमाणे तपासण्यात यावी. सदर तपशील खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. त्यांनी उदाहरण देखील या ठिकाणी दिलेले आहेत. समजा म्हणजे एक जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदेने 100 पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती केंद्र विभागाची. त्यापैकी 4 जागा दिव्यांगासाठी राखीव होत्या. तसेच एकूण 1100 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले होते. असे गृहीत धरल्यास सर्वसाधारण प्रवर्गासाठी 96 जागा उपलब्ध होतात. त्यामुळे 2.5 पट या प्रमाणात गुणानुक्रमे पहिले 240 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावेत व त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. तसेच दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव 4 जागांकरता 2.5 पट प्रमाणात ज्या उमेदवारांनी दिव्यांगतेचा दावा केला आहे अशा उमेदवारांपैकी गुणानुक्रमे पहिले 10 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घेऊन त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. पाचारण केलेल्या उमेदवारांमधून सर्व जागांवर कोणत्याही अपात्रतेमुळे उमेदवाराची निवड होत नसल्यास रिक्त राहिलेल्या जागांच्या 2.5 पट उमेदवारांना गुणानुक्रमानुसार कागदपत्र पडताळणीस पाचारण करावे. टीप: सर्वसाधारण यादीत गुणवत्तेनुसार दिव्यांग उमेदवारांचा समावेश होत असल्यास त्यांची नियुक्ती सर्वसाधारण पदामधूनच गृहीत धरण्यात यावी. अशा उमेदवारांचा विचार दिव्यांगासाठीच्या राखीव पदासाठी करण्यात येऊ नये. उपरोक्त उदाहरणात दर्शवल्याप्रमाणे पहिले 96 उमेदवार गुणानुक्रमानुसार व अन्य सर्व विहित पात्रता विषयक अटीची पूर्तता करणारे असावेत. त्यानंतर दिव्यांगासाठीची विविध वर्गवारीच्या राखीव 4 पदासाठीचे उमेदवार दिव्यांगत्वाचा दावा करणाऱ्या त्या वर्गवारीच्या उमेदवारांमधूनच गुणानुक्रमानुसार व अन्य सर्व विहित पात्रता विषयक अटीची पूर्तता करणारे असावेत. आता बघा, उमेदवारांची खालील कागदपत्र पडताळणी करावी. कोणकोणत्या कागदपत्राची पडताळणी करायची आहे तर बघा, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, नियुक्ती आदेश, पदोन्नती आदेश, सेवेत कार्यरत असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचा दाखला, सेवा पुस्तकाचा प्रथम पानाची सांशंकित प्रत, टीईटी किंवा सीटेट प्रमाणपत्र, गुणपत्रक, उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्र गुणपत्रकाबाबत सांशंकित असल्या त्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्यांची पडताळणी करण्यात यावी. टीईटी व सीटेट प्रमाणपत्र गुणपत्रक अधिकृत असल्याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र घेण्यात यावे. विभागीय चौकशी फौजदारी प्रकरणी प्रलंबित चालू नसल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडेचे प्रमाणपत्र जोडावेत. संगणक अर्थ प्रमाणपत्र जोडावेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडावेत. उमेदवाराची मूळ नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली असल्यास संबंधित जात वैधता प्रमाणपत्र. बघा, हिंदी मराठी भाषा सूट असेल, हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट याबाबतचे प्रमाणपत्र तसेच स्थायित्व लाभ प्रमाणपत्र हे 2 प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहेत. यासाठी उमेदवार पात्र असला तरी अशी प्रमाणपत्रे संबंधित कार्याकडून विहित मुदतीत निर्गमित होत नाहीत. सबब या प्रमाणपत्रासाठी आग्रह न करता बघा
हे आवश्यकताच नाही बघा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे जे प्रमाणपत्र आहे हे प्राधिकाऱ्याकडून विविध मुदतीत निर्गमित होत नाहीत. सबब या प्रमाणपत्रासाठी आग्रह न करता नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत, बघा हे जर प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल तरी नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती सादर करण्याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र घेण्यात यावे. तसेच या मुदतीस असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल. सवलत देखील दिलेली आहे. प्रमाणपत्र नसेल तुमच्याकडं, हिंदी मराठी भाषा सूट आणि स्थायित्व प्रमाणपत्र, तर 3 महिन्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. जर त्या मुदतीत तुम्ही सादर करू न शकलास नियुक्ती रद्द करण्यात येईल. ही बाब नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करावी. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल, बघा मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल लागणार आहे, CR लागणार आहे. सन 2025 गोपनीय अहवाल एखाद्या उमेदवाराच्या बाबतीत अनुपलब्ध असल्यास सदर वर्ष सोडून त्या पूर्वीचे 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावेत. दिव्यांगतेचा दावा करणाऱ्या उमेदवारांची बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड असणे आवश्यक आहे. दिव्यांगासाठीचे आरक्षण हे दिव्यांगतेच्या वर्गवारीनुसार लागू आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग वर्गवारीचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पत्र दिव्यांगाच्या अन्य वर्गवारीतून अथवा सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात येऊ नये. सदर पद रिक्त ठेवण्यात यावे. बघा दिव्यांगतेचे आरक्षण मिळाले नाही म्हणजे ते जर त्या दिव्यांग व्यक्ती मिळाले नाही तर तसंच ठेवता येते, मात्र त्यातून ते भरता येत नाही. या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात उमेदवाराची अंतिम निवड सूची तयार करण्यात यावी. अंतिम निवड सूची समाविष्ट असलेल्या उमेदवाराच्या निवड सूची तयार केल्यानंतर गुणवत्तानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबतचे आदेश पुढील 2 दिवसात निर्गमित करावेत. उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या कार्यवाही माननीय उच्च न्यायालयाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील न्यायनिर्णयाने दिलेल्या आदेश निर्देशाशी सुसंगत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुमती याचिका हे दिलेले बघा या प्रकरणामधील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेली कार्यवाही करायची आहे. सबब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना सदर नियुक्ती पूर्वोक्त विशेष अनुमती याचिकावरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन आहे याबाबत स्पष्ट उल्लेख नियुक्ती आदेशात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी स्पष्टपणे करणे आवश्यक आहे. बघा हे शेवटचं या ठिकाणी असे म्हटलेले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 च्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. प्रस्तावांतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्याच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील सुमारे 2400 पदे या शिक्षक भरती पदेसाठी उपलब्ध होऊ शकतात. बघा जर केंद्रप्रमुखाचे हे या ठिकाणी केंद्रप्रमुख शिक्षकामधून जर केंद्रप्रमुख हे पूर्ण झाले तर 2400 पदे रिक्त होणार आहेत आणि हे पवित्र पोर्टल मार्फत देखील भरता येऊ शकणार आहेत. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होत असल्याची पार्श्वभूमी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रप्रमुख सोपण्यात आलेल्या वाढीव जबाबदारीच्या विचारात घेत देखील उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालावधीत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या ठिकाणी साहेबांची सही आहे. आता बघा या ठिकाणी असंही सांगितलेलं आहे खालील बाबी पूर्तता होत असल्यास उमेदवार निवडीसाठी पात्र असेल. बघा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी ला शिकवणारे शिक्षक आणि प्रशिक्षित शिक्षक म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी ला शिकवणारे शिक्षक उमेदवार थेट नियुक्त झाले असल्यास बघा 1 जानेवारी 2026 पर्यंत सदर पदाची किमान 6 वर्षे पूर्ण कालावधी म्हणजे शिक्षण सेवक कालावधी धरूनच या ठिकाणी सांगितलेले 6 वर्ष पूर्ण 2 किंवा अधिक जिल्हा परिषदामध्ये अशी सेवा झाली असल्यास ती ग्राह्य धरण्यात यावी. बघा तथापि 2 जिल्हा परिषदामधील सेवेतील खंड शासन निर्णय ग्रामविकास विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. बघा या तरतुदीनुसार 15 दिवसापेक्षा अधिक असू नये. आणि प्रशिक्षित शिक्षक यासाठी त्यांनी असंच म्हटलेलं आहे उमेदवाराची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी साठी ते दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्ष कालावधीची म्हणजे शिक्षण सेवक कालावधी धरून अशी सेवा झाली असणे बंधनकारक आहे. या ठिकाणी असे म्हटलेले आहे 2 किंवा अधिक जिल्हा परिषदेमध्ये अशी सेवा झाली असल्यास म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली करून जरी आला असाल तर सलग ती सेवा पकडली जाणार आहे. या ठिकाणी बघा प्रशिक्षित पदवीधर शिक्षकासाठी खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. बघा जर त्या व्यक्तीनं
खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये जर काम केलं असेल तर ते 6 वर्षे पकडण्यात येणार नाहीत. आणि या ठिकाणी शिक्षक म्हणजे आता पहिली ते 5वी साठी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. या ठिकाणी असं बघा, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवारांनी टीटी किंवा सीटेटचा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बघा, इयत्ता 6वी ते 8वीला जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टीटी किंवा सीटेट पेपर 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र इयत्ता 1ली ते 5वीला शिकवणारे जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी टीटी किंवा सीटेटचा पेपर 1 किंवा 2 दोन्हीपैकी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 1 किंवा 2 या दोनपैकी एक पेपर पास होणे आवश्यक आहे इयत्ता 1ली ते 5वीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी. या ठिकाणी बघूया, उमेदवार पदोन्नतीचे नियुक्त झाले असल्यास, बघा उमेदवार पदोन्नतीने नियुक्त झाले असल्यास, आता हा जो उमेदवार आहे जर तो पदोन्नती नाही म्हणजे सिनियरिटीनुसार नियुक्त झाले असल्यास पदोन्नती नंतर दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधीची सेवा झाली असली पाहिजे. उमेदवाराची सेवा 6 वर्षे इतक्या कालावधीची होत नसल्यास संबंधित उमेदवाराने जर प्रशिक्षित शिक्षक म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी या पदावर यापूर्वीची किमान 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण केली असल्यास अशा उमेदवारांना पात्र समजण्यात यावेत. या ठिकाणी बघा टीप आहे, इयत्ता 1ली ते 5वीला शिकवणाऱ्या शिक्षकांची या ठिकाणी म्हणजे हे जे प्रशिक्षित शिक्षक आहेत यामधून केंद्रप्रमुख पदासाठी या ठिकाणी टीप आलेली आहे. शासन शुद्धीपत्रक जो दिलेलं बघा, इयत्ता 1ली ते 5वी करता पदासाठी जर उमेदवार टीटी किंवा सीटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर जर तो 2 उत्तीर्ण असेल तर तो 1 उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ज्यावेळेस 2017ला झाली त्यावेळेस अशी प्रकारची सवलत त्यामध्ये देण्यात आली होती. या चाचणीच्या आधारे अथवा तत्पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेले काही शिक्षक केंद्रप्रमुख पदाच्या निवडीसाठी गुणवत्तेनुसार दावेदार असू शकतात. म्हणजे त्यांची टीटी किंवा सीटेट परीक्षा 2 जरी पास असाल किंवा 1 जरी पास असाल तरी ते केंद्रप्रमुख पदासाठी दावेदार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी या संवर्गातील शिक्षकांनी टीटी किंवा सीटेटचा पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एकही चालेल आणि दुसराही पेपर पास असणे, एक पेपर किंवा 2 दुसरा पेपर पास असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रत्येक जिल्हा परिषदला या ठिकाणी सांगितले गेलेले आहे की आता लवकरात लवकर हे जे केंद्रप्रमुख परीक्षा झाली होती त्यामधून आता प्रत्येक जिल्हा परिषदनं निवड यादी तयार करावी आणि नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी असं प्रत्येक जिल्हा परिषदला या ठिकाणी सांगितलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.